11 मार्च 1689ला छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्यानंतर औरंगजेबाने अवघ्या 15 दिवसांमध्येच जुल्फिकार खान या सरदाराला रायगडाला वेढा देण्यासाठी पाठविले. त्याने 25 मार्च 1689 रोजी रायगडाला वेढा दिला. रायगडाकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा अडविण्यात आल्या. रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकर होऊन ते छत्रपती झाले आणि पुढे 5 एप्रिल 1689ला त्यांनी गुप्तपणे रायगड सोडला. महाराणी येसूबाई साहेब रायगडावरती थांबून रायगड लढवतील असे ठरले. त्याप्रमाणे पुढे येसूबाईंनी जवळपास 8 महिने रायगड लढविला. कोणत्याही परिस्थितीत रायगड पडला तर राजकुटुंबाचे मोगलांकडून होणारे हाल लक्षात घेता महाराणी येसूबाई साहेबांनी जुल्फिकार खानाशी सन्मानपूर्वक वाटाघाटी केल्या व त्याप्रमाणे 3 नोव्हेंबर 1689ला रायगड मोगलांच्या ताब्यात गेला.